नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा 12वीचा क्वालिफाइंग क्रायटेरिया नीट साठी काय। जर तुम्ही पुढे चालून MBBS, BDS, BMS, BHMS, BMS साठी जर ऍडमिशन घेताय तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुम्हाला 12वीच्या बोर्ड मध्ये किती मार्क्स असायला पाहिजे PCB ग्रुपला आणि किती तुमचा काय असायला पाहिजे क्वालिफाइंग क्रायटेरिया असायला पाहिजे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला मग बघा, जर तुम्ही आता PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिघांचे जर स्कोर मिळून 300 पैकी 135 मार्क जर असेल आणि तुमचा पर्सेंटाइल 45 जर असेल तर तुम्ही नीट साठी काय आहात एलिजिबल आहात। म्हणजे तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचे MBBS, BDS, BMS, BHMS, BMS कोर्सेस साठी तर तुम्हाला काय पाहिजे नीट मध्ये 300 पैकी सॉरी आपल्या 12वीच्या बोर्ड मध्ये 300 पैकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये 135 गुण पाहिजे आणि त्यामध्ये 45% काय भरायला पाहिजे तुमचा पर्सेंटाइल यायला पाहिजे तर तुम्ही का एलिजिबल आहात। त्यानंतर बघा, जर तुम्ही PCB मध्ये किमान जनरल कॅटेगरीचे जर तुम्ही आहात आणि तुम्हाला जर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये जर 300 मार्क्स पैकी जर काय तुमचा PCB चा स्कोर 150 आहे बघा तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पर्सेंटाइल आहे तो 50% यायला पाहिजे आणि तुम्ही का आहात MBBS, BMS, BHMS, BMS कोर्सेस साठी पुढे एलिजिबल आहात। ओके, त्यानंतर बघा, जर तुमची कॅटेगरी समजा जर तुम्ही OBC, SCBC, VJA, NTB किंवा SC, ST कॅन्डिडेट जर आहात तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं PCB मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये 120 किमान मार्क पाहिजे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी पर्सेंटाइल ती किती यायला पाहिजे 40% यायला पाहिजे तर तुम्ही का आहात एलिजिबल आहात। ओके, बघा, जर तुम्ही आउट ऑफ स्टेटचा जर प्लॅन करताय तुम्हाला नीट मध्ये अगदी कमी स्कोर आहे ओके आणि तुम्हाला काय करायचंय दुसऱ्या स्टेट मध्ये काय करायचंय ऍडमिशन घ्यायचंय तर मग तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्वालिफाइंग क्रायटेरिया काय असायला पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये काय असायला पाहिजे कमीत कमी 150 मार्क्स असायला पाहिजे आणि तुमचा पर्सेंटाइल किती असायला पाहिजे 50 असायला पाहिजे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।